अहमदनगर पुणे महामार्गावर आज ग्रामस्थांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला। नारायण गव्हाण येथे रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी तब्बल 14 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे। मात्र 2026 उजाडलं तरी प्रशासन ढिम्म आहे, तर दुसरीकडे सुपा नाक्यावर टोल वसुली मात्र जोरात सुरू आहे। याच संतापामधून आज संतप्त गावकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको केलाय। यावेळी पोलिसांसोबत आंदोलकांची जोरदार खडाजंगी झाली आणि प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला। याच आंदोलनाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र खुडे यांनी। पाहूया। आज विनंती मॅडम ऐका ना, आमच्या 2 मिनिटं इथं एवढा मॅडम एवढा त्रास झालाय ही लोकांची तळतळ आहे। ऐका ना, तुमच्या दबावाखाली जर आम्हाला दाबणार असतात तर मग त्यात उपयोग नाहीये। तुम्ही दबावाखाली जर आम्हाला हे करणार असतात तर मग सगळ्या पोरांनी काढल्या, सगळं सहकार्य पोरांचं असतं, पोरांना काही कागदपत्री कळत नाही। पाऊस पडला काय सगळे गावची पोरं काढतात। तुमच्या सगळ्या गोष्टी वरपर्यंत पोहोचवलेल्या आहेत, ठीक आहे। जवळजवळ अर्धा तास झाला हायवे बंद आहे। मी तुम्हाला यांच्या तुमच्या आलेले संबंधित गावकरी आहेत त्यांना वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। फाईल गेलेली आहे, पुढे 100% होणार आहे प्रोग्रेस काम आणि आम्ही पाठपुरावा घेतोय। कृपया करून तुमचं काय बोलणं आहे आपण एका साईडला घेऊन तुमचं घेऊन शांत बसा, 1 मिनिट साहेब बोला। हॅलो, आवाज ऐकतात, बोला काय तुम्ही रस्त्याबद्दल किती दिवसात कारवाई करणार, किती चालू करणार? मोजणी करून त्यांना फोन करून मोजणीचं प्रपोजल माझ्याकडे 2 ते 3 दिवसापूर्वी आलेलं आहे आणि मोजणी केल्यानंतर त्या मोजणीचं शीट मला त्याची छाननी करून त्याचं व्हॅल्युएशन करायला मला सब रजिस्ट्रारकडे पाठवायला लागेल। तिकडून ते आल्यानंतर त्याच्यानंतर अवॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू होईल। सर त्याला कालावधी द्या ना आम्हाला। याला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात। सर तोपर्यंत याची जबाबदारी कोण घेणार सर? जिथं अपघात घडतात त्याची शांत बसा, 1 मिनिट काय बोलतो साहेब बोला। हॅलो, ग्रामस्थ तुमचा आवाज ऐकतात, बोला काय तुम्ही रस्त्याबद्दल किती दिवसात कारवाई करणार, किती चालू करणार? मोजणी करून त्यांना फोन करून मोजणीचं प्रपोजल माझ्याकडे 2 ते 3 दिवसापूर्वी आलेलं आहे आणि मोजणी केल्यानंतर त्या मोजणीचं शीट मला त्याची छाननी करून त्याचं व्हॅल्युएशन करायला मला सब रजिस्ट्रारकडे पाठवायला लागेल। तिकडून ते आल्यानंतर त्याच्यानंतर अवॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू होईल। सर त्याला कालावधी द्या ना आम्हाला। याला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात। सर तोपर्यंत याची जबाबदारी कोण घेणार सर? जिथं अपघात घडतात त्याची मी काय म्हणतो तुम्हाला, ही शासकीय प्रक्रिया आहे, याच्यामध्ये अशा प्रकारे जावं लागतं। माझ्याकडे जर मूल्यांकन आणि हे लवकर आलं तर मी लवकर करतो। सर इथं अपघात घडतात सातत्याने, मग ज्यांना आहे का ना काय सांगतो तुम्ही, काय सांगतो 2 मिनिटं शांत बसा, मी बोलतो ऐका ना। तुम्हाला जे पाहिजे ते सगळं घेणार, त्याच्याशिवाय थांबणार नाही। तुम्ही 2 मिनिटं थांबा। प्रशासन आणि आपलं जे आंदोलन आहे एकदा शांततेने व्यवस्थित पार पडलं पाहिजे, यश आपल्या पदरात पडलं पाहिजे। नुसतं गोंधळ घालून पण काय होणार नाही, विश्वास या ठिकाणी लक्ष ऐका ऐका ना, साहेबांना जे विचारतोय या ठिकाणी प्रशासनाचा आणि आपला संवाद आपण झाला पाहिजे। ऐका साहेब बोला। कोण आले? हो, सचिन शेळके. सगळ्यांना बसवा ना,
कलेक्टर लेखी आणि त्याने दिलेलं आहे दादा ऐका ना दादा ऐका कसं असतं नाही मला पण बोलू द्या थोडं 10 किलोमीटरचा पट्टा पूर्ण सर्व मतदास होत नाही त्याला काहीतरी कारणं झाली असतील तेव्हा आणि आज एकदम ते करायचं तर परत दादा 12 वर्ष ऐक ना दीड किलोमीटर का फक्त आता 150 किलोमीटर राहिलेलं आहे काही बरोबर आहे तो पण करतायत मॅडम नागरिकांचा जो रोष आहे तो खरंच नाही ठरलेलं आहे दादा ऐका ना नागरिकांचा रोष आहे आणि त्याप्रमाणे प्रशासन कारवाई करत आहे दादा हे बघा हा डिपार्टमेंट दादा 2 मिनिटं ऐका ना तुमचं हे आता ऍक्सिडेंट फक्त तुमच्याकडे वाढलं नाही मला पुढे पण आमच्या इथे तुम्हाला मी स्पॉट दाखवून दिले आणि मग पीडब्ल्यूडी तुम्ही विचार करा आपले हद्द सोडल्यानंतर पुढे पीडब्ल्यूडीने काय काम केलेलं आहे बेलवंडीच्या पुढे वैयक्तिक सांगा जागा देन त्यांना गेली 15 वर्ष आपण आपल्या अनेक बांधवांना या रस्त्याच्या प्रश्नामुळे त्यांचं म्हणणं आहे तात्पुरते मोठे गतीने लावा तुम्ही जाऊ शकता का तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट